तीच मनांतरी शुद्ध भावना प्रेरुनी लेखन करीत असे. जगदंबेचा दास म्हणून स्फुरण आतले स्वामी स्वामी म्हणता म्हणता जीवनात सुख येत असे. जीव मात्र तो फुलून येता शांती निरामय भाव असे. पान 136. कंसातलं वाचून आपली हिमालयातील यात्रा वाचून मी प्रभावित झालो होतो. खूप मोठ्या अपेक्षेने मी सोहममध्ये आलो होतो, पण ज्या पद्धतीने अत्यंत निर्लज्जपणे सती प्रथेचे आपण गुणगान केले ते पाहून मला श्रम वाटले. देवदासी, अघोरी आचार विचार, परंपरा, पशुबळी, सती प्रथा हे मानवी जीवनाला लागलेले कलंक आहे. त्याविरुद्ध टीका करणे सोडून समाजाला दिशा देणारे जेव्हा त्यांचा गौरव करताना दिसतात तेव्हा मान शरमेने खाली जातो. आदरणीय श्रीमान, आपले दिनांक 21/6/1991 चे पत्र मिळाले. वाचून मला धक्का बसला. आपला माझ्या वक्तव्यासंबंधी गैरसमज झालेला दिसतो. कदाचित माझा मुद्दा सुयोग्य शब्दात आणि आवश्यक तेवढ्याच भावनेवर जोर देऊन मी मांडू शकलो असेल. अर्थात तिथे आलेली माझी नेहमीची परिचित मंडळी होती, ज्यांनी माझे ग्रंथ वाचलेले आहेत व ज्यांना माझ्या आध्यात्मिक विचारांची व अध्यात्माला धरून असणाऱ्या भौतिक सामाजिक विचारांची कल्पना आहे. शिवाय माझ्याच एका शिष्याने उपस्थित केलेल्या विशुद्ध आध्यात्मिक प्रश्नाला दिलेल्या उत्तराच्या अनुषंगाने मी बोलत होतो. त्याही बोलण्यात देवदासी, अघोरी, आचार विचार, परंपरा, पशुबळी इत्यादीचे कुठेही उदात्तीकरण मी केले नाही, कारण मी स्वतः त्याच्या विरुद्ध आहे. इतकेच काय, पण नवरात्रात घागरी फुंकणे व अंगात येऊन कुंकू वगैरे काढणे हेही मला पटत नाही. साधक बोध या माझ्या प्रश्नोत्तर रूपी पुस्तकातून ते कुणालाही कळून येईल. कुंडलिनी जागृत करून घेणे व त्यातून पुढे उद्भवणाऱ्या क्रिया याही मला पटत नाही. हे सर्व अज्ञानमूलक आहेत व त्याचा अध्यात्माशी म्हणजे ईश्वर प्राप्तीशी काही एक संबंध नाही असे माझे स्पष्ट मत आहे. त्या दिवशी मी जे अनुषंगिक बोललो ते सतीत्वाबद्दल. सतीत्व व सती प्रथा या दोन भिन्न गोष्टी आहेत. एक शुद्ध ज्ञान आहे, तसे दुसरे अज्ञान आहे. एक समर्पण आहे व दुसरे अवलंबन आहे. एक त्याग आहे तर दुसरा स्वार्थ आहे. एक मांगल्य आहे तर दुसरे क्रौर्य आहे. एक भक्ती आहे तर दुसरा देखावा आहे. एक प्रेम आहे तर दुसरी दुष्टता आहे. एवढा मोठा जणू ध्रुवांसारखा फरक सतीत्व आणि सतीप्रथा यात आहे. शास्त्रात रूढी बलियसी या न्यायाने काळाच्या ओघात शास्त्राची विचार प्रणाली विकृत दशेला येते व तीच पुढे प्रथा म्हणून चालत राहते. हे खरे आहे, म्हणून शास्त्रातील अधिकृत उदात्तता त्याज्य ठरते असं थोडेच आहे. ईश्वराने स्त्रीच्या ठिकाणी महान मंगल मातृत्वाचा स्रोत बहाल केलेला आहे. अयोग्य वापर करून समाजाने तिला व्यभिचारी बनवले किंवा परिस्थितीवर ती स्वतः व्यभिचारी झाली तर तिचे ठिकाणचे स्वयंभूचे मातृत्व अकलंकितच राहते ना. आद्य शंकरांच्या म्हणण्याप्रमाणे समाज मतीयुक्त असेल किंवा मुलगा कुपुत्र असेल, पण आई कधीच कुमाता असत नाही. विशुद्ध मातृत्वाच्या अर्थानेच मला सतीत्व अभिप्रेत आहे. आपल्या पतीच्या सर्व दुःखात सहभागी होणारी आणि आपले पत्नीत्व देखील केवळ कुंतीच्या मुळातून सहज शब्द बाहेर पडतात
पाचात विभागणारी आणि सतीचे वाण घेऊन आपले जीवन पुष्प कर्तव्य बली वेदीवर समर्पण करणारी द्रौपदी आपल्या स्वयंभू व सुमंगल सुरक्षत्वाने गौरवशाली झाली आहे. मग 5 पुरुषांशी संबंध ठेवणारी सामाजिक प्रथेनुसार वेश्या गणली जाते. म्हणून द्रौपदीलाही वेश्या समजायचे काय आणि तिच्या सतीत्वाचा गौरव केला तर वेश्या म्हणून त्या व्यवसायात भाग पडणाऱ्या समाजाचा किंवा तो व्यवसाय आपण मिळून स्वीकारणाऱ्याचा व्यक्तीचा गौरव केला किंवा वेश्या व्यवसाय ज्यातून निर्माण झाला त्या प्रथेचा गौरव करून त्याचे उदात्तीकरण केले असे घडेल काय? नाही ना. सतीत्व आणि सती प्रथा यात असाच फरक आहे. सती प्रथेच्या विरुद्ध राजा राममोहन रॉय यांनी पहिले मोठे आंदोलन उभे केले. त्यांचे विचार माझ्या तरुण वयात मी काळजीपूर्वक अभ्यासले आहेत आणि 42 ते 48 या काळात ज्याप्रमाणे स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला त्याप्रमाणे सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यावेळी ज्या चळवळी चालू होत्या त्यातही होईल तेवढा भाग घेतला. परंतु सती प्रथेच्या विरुद्ध हिरिरीने पुढाकार घेऊनही सतीत्वाबद्दल अनादर वाढू दिला नाही. ज्याप्रमाणे सत्याचे वाभाडे राजकीय प्रथेनुसार निघत असताना डोळ्यांनी पाहूनही स्वयंभू सत्याविषयी कधीच अश्रद्ध झालो नाही किंवा अहिंसेला धरून ज्या ज्या निर्माण झाल्या त्यातील किळसवाणा ढोंगीपणा पाहूनही अहिंसा या तत्वाविषयी मनात कधीच उभं येऊ दिला नाही. सत्य, अहिंसा व सतीत्व ही तत्वे आहेत. जीवनात मानव म्हणून उत्क्रांत करणारी ती तत्वे आहेत. लौकिक प्रथेनुसार त्या तत्वांनाही विकृत समजणे कदापि योग्य होणार नाही. तसे केले तर वासराच्या गळ्यातील घागर काढण्याकरता वासराचा गळाच कापून टाकावा असा सल्ला देणाऱ्या उंटावरच्या शहाण्यासारखी आपली अवस्था होईल. तत्व वासरासारखे असतात तर प्रथा या वासराच्या गळ्यात अडकवलेल्या घागरीसारख्या असतात. प्रथा चांगल्या किंवा वाईट दोन्ही प्रकारच्या असतात. वाईट असल्यास त्या अवश्य तोडाव्यात, मात्र अशा बेताने की मूळ तत्वाला हानी पोहोचणार नाही. याकरता विवेक लागतो. पुष्कळदा विवेक सुटतो व चांगले वाईट एकाच जात्यात भरडले जातात. हा अविवेक इथपर्यंत होतो की वेद, उपनिषदे, साधू संतांचे वाङ्मय आणि त्यातून निर्माण झालेल्या देवदेवतांचे जन्मोत्सव, वारकरी, हिमालय आदींच्या तीर्थयात्रा इत्यादी सर्वच प्रथा यात होताण म्हणून गणल्या जातात व त्यावर अंधश्रद्धेचा शिक्का बसतो. ही खरेच अंधश्रद्धा असते का? यांना अंधश्रद्धा म्हणून समजणारे आपलेच विचार तेवढे बरोबर असे प्रतिपादन करणारे स्वतःच्या विचारांबद्दल तेवढेच अंधश्रद्धाळू नसतात का? कारण धर्म, नीती तथा वैदिक वाङ्मय यांचा खोलवर अभ्यास सर्वत्र दिसून येतोच असे नाही. ज्या तत्त्वज्ञानाच्या मुळातून प्रथा निर्माण होतात ते मूळ गवसलेले असतेच असे नाही व केवळ बौद्धिक पातळीवर ते गवसणारही नाही. विश्वातील सर्वच गोष्टी पंच ज्ञानेंद्रियांनी करणाऱ्या नाही. कुठेतरी विश्वास ठेवावाच लागतो. असत्य, अस्थिर व क्षणभंगूर यावर विश्वास ठेवतील तर पतन होते. म्हणून त्यांनी सत्यावर म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवायला सांगितले. तोही साधा नव्हे तर दृढ विश्वास, यालाच श्रद्धा असे म्हणतात. समुद्रातील बोटीला खडकावर नांगरून ठेवले तर केवढेही मोठे वादळ आले व आभाळाच्या उंच लाटा उसळल्या तरी बोट हेलकावे खाऊनी स्थिरच राहते. आयुष्यरूपी बोट जीवनरूपी महासागरातील ईश्वररूपी खडकाला अशीच नांगरून ठेवणे याचे नाव श्रद्धा. ज्याच्या त्याच्या निरीक्षणातून अंतस्फूर्तीने
श्रद्धा स्वयमेव निर्माण होते. एकदा ती निर्माण झाली की ती विचारवंतांची असो अथवा निर्बुद्धाची असो, ती आपल्या मनाला फाटे फुटू देत नाही, म्हणजेच ती आंधळी असते. म्हणूनच विवेकानंद, श्री अरविंद यासारख्या संत कोटीतील विद्वानांनी श्रद्धा ही आंधळीच असते असे म्हटले आहे. म्हणून श्रद्धा कुणाचीही तशीच कायम ठेवून काळाच्या ओघात निर्माण झालेल्या गैरप्रथांना फाटा देण्यात समाजाचे हित असते. समर्थ रामदास स्वामी, ज्ञानेश्वर, कबीर आदी संत तथा महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सावरकर इत्यादी देशभक्तांनी विकृत प्रथांना टीकेचे आसूड ओढले, पण मूळ श्रद्धेचा भंग होऊ दिला नाही. आधुनिक अंधश्रद्धा निर्मूलनवाद्यांकडून तसे होत नाही. त्यामुळे ते सतीत्व व सती प्रथा यात फरक करत नाही. सती प्रथेत जबरदस्तीने पत्नीला पतीचे चित्त ढकलण्यात येते व तिच्या करून किंकाळ्या ऐकू येऊ नयेत म्हणून ढोल ताशे बडवण्यात येतात. ही प्रथा अत्यंत क्रूर, दुष्ट व विभत्स आहे, म्हणून सर्वथैव त्याज्य आहे. सतीत्व ही मात्र वेगळी गोष्ट आहे. त्यात शील संवर्धन व विशुद्ध प्रेम याकरता संपूर्ण आत्मसमर्पणाची तयारी असते. ती प्रथा असत नाही, तर ज्याचा त्याचा उत्स्फूर्त भाव असतो. श्री सहस्रबुद्धे या विचारवंताने स्वतः नास्तिक असूनही एक विचार मांडला. त्यावर ते लिहितात की एकदा भूमध्य समुद्रावरील एका चौपाटी बीचवर काही आंग्ल युवती अत्यंत कमी वस्त्रात लढत होत्या. त्यातील एकीला एका अरब पठाणाने बाजूला ओढून खाली पाडले. गळ्याला सुरा लावून तो म्हणाला, बलात्कार सहन कर, अन्यथा मी तुला मारून टाकतो. त्या युवतीने पुढे स्वतःच्या मुलाखतीत ही घटना सांगून असे म्हटले की मी मृत्यूऐवजी बलात्कार मान्य केला. आय प्रिफर टू गेट रेप रादर दॅन टू गेट मर्डर. यात पार्श्वभूमीवर रजपूत रमणींच्या जोहाराकडे पाहावे. त्यांनी मुसलमानांकडून शील भ्रष्ट होण्याऐवजी चितेत उभी टाकून मृत्यू पत्करला. स्त्रीचे शील संरक्षण हे तिचे सतीत्व आहे. सतीत्वाचा उच्चांक म्हणजे पतीशी प्राप्त करून घेतलेली एकरूपता. जणू अर्धनारी नटेश्वर ही भावना ज्या स्त्रीची असेल ती पतीशिवाय जगू शकत नाही. तिला चितेची सुद्धा गरज भासत नाही. रुक्मिणी, सत्यभामा, कवी जयदेवाची पत्नी रमाबाई पेशवे, भाभा अणुकेंद्रातील अझरची पत्नी, अशी ही उदाहरणे अशा स्त्रियांची होत. ही उदाहरणे देताना माझेकडून झाला तो सतीत्वाचा गौरव, सती प्रथेचा नव्हे. माझे आईने देखील माझ्या वडिलांच्या मृत्यूची बातमी माझे मुळातून बाहेर पडण्यापूर्वी केवळ जाणीवेतून मृत्यू पत्करला. माझ्या चेहऱ्याकडे बघत अंथरुणामध्ये शुद्धावस्थेत गेली. मी तिला मांडी दिली आणि खेळ संपला. सतीत्व या अत्यंत मंगल व त्यागमय अवस्थेला माझे कोटी कोटी प्रणाम. सती प्रथेला मात्र नव्हे. आपण निर्लज्ज वगैरे शब्द माझे बाबत वापरले त्याबद्दल मला मुळीच राग नाही. उलट आपल्या मनात आलेले विचार भीडभाड न ठेवता परखडपणे मांडले याबद्दल मी आपला आभारी आहे. कारण त्यामुळे मी एवढ्या खुलासेवार रीतीने लिहू शकलो. तुमचे मनात माझ्याविषयी आदर आहे हे दिसतेच आहे, परंतु तसा तो नसता तरी तुम्ही आस्तिक आहात व हिंदू धर्म अस्मितापूर्वक सांभाळणारे आहात. हीच माझ्या दृष्टीने अतीव समाधानाची बाब आहे. त्यामुळेच मी हा प्रपंच केला. अनवधानाने कुठे दुखवल्याप्रमाणे वाटले तर मला क्षमा करावी. तुमचे पत्रातून सहजपणे एक बोध मात्र मला मिळाला. बोलताना सत्याचा पुरस्कार करत असलो
तरी त्यावेळचे नेमके सत्य कुठले? उदाहरणार्थ सतीत्व ही सती प्रथा याचा नेमका खुलासा जरूर व्हायला हवा, कारण श्रोतृवृंद इतक्या बारकाईने सहसा बघत नाही. त्यामुळे निष्कारण गैरसमजाला वाव मिळतो. मी आपला सदैव आभारी आहे.